स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पत्रकार बंधू भगिनीनो, उपोषण, सत्याग्रह, आंदोलन हे आमच्या नामदेवरावांच्या रक्तातच आहे. आमच्या नामदेवरावांचे वडील सखारामजी हे स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक. अरे माझा बाप एवढा होता. माझ्या मायला विचार ना. स्वातंत्र्य काळात त्यांनी गांधीजींच्या, पंडितजींच्या, शास्त्रीजींच्या, तात्या टोपेंच्या खांद्याला खांदा लावून सत्याग्रह केला. बाबा या समध्यांच्या मध्ये तात्या टोपी कशी काय येतील? ते 1857 मध्ये झाले ना. मग त्यांना काय फरक पडतो? स्वातंत्र्य सैनिक होते ना. मग कोणत्या काळात होते त्यांना आपल्याला काय करायचंय? चलवाय माग, चलवाय माग. जय बाबा. चाल. हा तर टोपी नाही, ताप्या नाही. ताप्या कोण? माझ्या बेवड्या बाला हे सगळे स्वातंत्र्य सैनिक का म्हणतात? चोर डाकू तर म्हणत नाहीत ना. बाबा, आम्ही तर असं ऐकलंय की यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पिंडाला कावळा शिवतच नव्हता. ज्या वेळेला देशी दारूची बाटली पिंडाजवळ ठेवली तेव्हा कुठे कावळा म्हणे पिंडाला शिवला. पिंडासमोर देशी दारूची बाटली. खरे खरे. देशी दारूची बाटली, देशी विदेशी विस्की किंवा रम तर नाही ना. याच्यापेक्षा कोणता मोठा पुरावा पाहिजे त्याच्या 16 स्वदेश भक्तीचा? बाबा आजकाल उपोषण ही एक फॅशनच झाली. जो तो उठतो आणि उपोषण करायला लागतो. करेक्ट. आणि हे उपोषण जर सक्सेसफुल झालं तर या फॅशनेबल उपोषणाविरुद्ध आम्ही हे नामदेवराव परत उपोषण करतील. पण बाबा, या उपोषणातनं सामान्य तळातल्या माणसाचं काही कल्याण होणार आहे का? 100%. आजकाल दुसऱ्याच्याच बायकोच्या प्रेमात पडायची सगळ्यांची समस्या आहे. टीव्ही सिरियल आल्यापासून जो तो आपली बायको सोडून दुसऱ्याच्याच बायकोच्या प्रेमात पडतोय. पण अशा प्रेमाचं करायचं काय तेच तर कळत नाही ना. नामदेवरावांच्या उपोषणामुळं यातून मार्ग निघल, कल्याण होईल. वाव, आय गॉट अ हेडलाईन. नामदेवरावांचा बाईट द्या ना. हो हो, त्यांना काय म्हणायचंय ते कळू द्यात ना. त्यांचं मत बोला नामदेवराव, बोला बोला. बुक. तो काय म्हणतोय? भुकेनं मेलो तरी 72, पण भाकरी खाणार नाही. त्याच्या जास्ती जवळ जाऊ नका. नाही तर तुम्ही त्याचा बाईट घेण्याऐवजी तोच तुमचा बाईट घेईल. उपोषण करतोय ना, उपाशी आहे. जिंदाबाद काय याच्यात? हा, जिंदाबाद जिंदाबाद. हा, बुक. भाकर. ऐके तो काय म्हणतोय? तुम्हाला समजायला भूक लागली असेल ना, तर तुम्ही भाकरी खायला जावा. 5 स्टार हॉटेल मध्ये जावा. तू वाट लावणार माझी? काय माणूस आहेस का? कोण आहेस? भूक भूक सारखा काय भुकतो तू? याला दत्तक घ्यावा लागणार बहुतेक. चला चला चला. साहेब, तो नामदेव. बोले तो महाराज की जय. नाही, तो नाम्या, तो डुक्कर, तो बैल, तो रेडा, ते अस्वल. साहेब, त्या नाम्याला जेलात टाका. बेड्यास ठोका त्याला. फासावरच लटकवा त्याला. पण बाई त्याचा गुन्हा काय? अहो, उपोषणाला बसलाय माझ्यासाठी, ते बी आमरण उपोषण. वय वय. पण बाई, उपाशी राहणं हा काही गुन्हा आहे का? अहो, या देशातली निम्मी जनता उपाशी पोटी झोपते. या समद्याला आम्ही जेलमध्ये टाकायचं का?
तसं नाही, त्याची वाईट नजर हाय माझ्यावर. वय वय हा? काय सांगता? त्यानं तुमचा हात धरला का? त्यानं तुम्हाला पळवून नेलं का? मग पळवून नेल्यानंतर या. बरं बरं. चला निघा अहो पर निघा निघा अहो पर साहेब मी निघा निघा निघा. या बरीच मोगलाई बरी. नाही तर काय. चला निघा निघा. गुन्हा घडायच्या आधीच पब्लिक येते, पगार कमी, त्यातून हा वैताग. असंतुष्ट 17 आणि विरोधी पक्षातले आपले 73. म्हणजे साहेब. हे कोण आहे? मीच आहे. शेगरेडी काय हाल हवाल राज्याची. हा सगळीकडे हालच हाल आहेत. अरे देवा. आता हवाला फक्त देवावर. नामदेवरावचं काय लफडे. लफड लफडच आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. नाम्याच एक फूल दो माली. फुल फुल फुल. छबुरावचा माणूस आहे काय त्यो? नाही, बाबा झोलझालचा काहीतरी झोल वाटतोय नजर ठेव छबुरावर. समजान वर. एवढा सतो ना आम्या. या आकड्यांच्या खेळात तो काय करणार आहे? या आकड्याचं खेळले चित्र इकडचं 4 तिकडे कला नका बाट्यावळ होतोय. सावध राहा रिपोर्ट करत राहा. सत्ता म्हणजे रुबाब मोठा आणि बुडाला काटा. हा तिच्या आईला काटा लागा. नाम्या मोठ्या चल घरला. चल जाऊ दे तुला. लगीन करतोय. चल घरला. मारू नको. चल. काय होतं साठवली? अगं मारू उद्याच्या नको. उद्या तुझं ते भिंगरी बरोबर लगीन लावून देते. हा. अगे म्हातारे त्याला कुठे घेऊन निघालीस तू? म्हातारा तुझा बा. चल घरला चल. काय तमाशा लावलाय? हा आहे माझं ऐक. तमाशा नवा आहे. मला खरंच लगीन करायचंय. मी तुझ्यासाठी सून आणणार आहे. अशी लगीन झालेली दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी. मुडद्या देवा धर्माची काय चाड बाळग. अंबाबाईचा कोप होईल. आई त्या देवीचं काय घेऊन बसली तू? ती मोठी देवी आहे ना, तिच्याच आशीर्वादानं बाबा माझं लगीन लावून देणार आहे. मोठी देवी हा. कंची रे? आई लोकशाही. आई लोकशाही. हा नाम्या हा मर्याई ठावा है, सटवाई टेमलाई बी ठावा है. आई लोकशाही कंची रे? हा. लई पावरबाज आहे म्हण. अरे पण ते सुमीचा संसार आहे, नवरा आहे. खरंच की काय? मी विसरलोच तिच्या नवऱ्याला. आहे माझं सुमन बरोबर लगीन झाल्यावर त्यो माझा नातलग होणार ना. माझ्या बायकोचा माझी नवरा. आयडिया आहे. तुझ्या भिंगरी बरोबर आपण त्याचं लगीन लावून टाकू ना. डोसकं फिरलंय तुझं. बापावरच गेले का? चल घरला. मी काय म्हणतोय? ए गा. आई मी घरलाच येणार, पण लगीन करून सुमन संग. मी बघतेच कसं सुमन संग लगीन करतोस ती. तू बघच. बघ बघ. ये तू घरला. धावते तुला. तुझं तांगड्यात तोडून ठेवते. हा. येच तू घरला. हा तू बघच. मी आणतो का नाही सुमनला घरी. तू बघच. शाबास नाम्या. इथे पडू नको. तुझी गादी इथं आहे. अरे 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 व्यवस्थित आराम कर. तू है मेरी सुमन.